हॅलो नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओत आपण भारताचे महान्यायवादी ज्यांना आपण इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असे संबोधतो त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. आपण एकंदरीतच पॉलिटी अंतर्गत जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, त्याच्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असेल, याच्या अनुषंगाने आणि विशेषतः आता येणारी राज्यसेवा त्याच्या अनुषंगाने काही जे घटनात्मक आयोग आहेत, घटनात्मक संस्था आहेत, त्या संस्थांविषयी जाणून घेत आहोत. सोबतच या बिगर घटनात्मक संस्था आहेत आणि जे काही कॉम्प्लिकेटेड पॉलिटीमध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी या पॉलिटी विषयात घेता येईल. त्या अनुषंगाने माझा प्रयत्न असणार आहे. ओके, तर तुम्ही या व्हिडिओला येणाऱ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्यावा हीच माझी विनंती असेल. सो लेट्स स्टार्ट. आता जेव्हा आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्याविषयी बघतो तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 76 अंतर्गत भारताचे महान्यायवादी असतील अशी तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आणि या महान्यायवादींना आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असे संबोधतो आणि ते काय असतात तर देशाचे सर्वोच्च विधी अधिकारी असतात. म्हणजे ज्या काही कायदेसंदर्भात ज्या काही तरतुदी किंवा ज्या काही अधिकार असतात गव्हर्नमेंटकडे, त्या कायद्याविषयीचे जे एक सल्लागार, सर्वोच्च सल्लागार म्हणजे विधीविषयक ज्या काही सल्लागार, विधी संदर्भात गव्हर्नमेंटला देणारा जो सल्लादायक अधिकार असतो तो यांच्याकडे असतो. म्हणूनच आपण त्यांना देशातील सर्वोच्च विधी अधिकारी म्हणतो. आता यांची नियुक्ती आणि कार्यकाळ कसा असतो तर यांच्या नियुक्ती जर बघायचं झालं तर महान्यायवादी ज्याला अटॉर्नी जनरल आपण म्हणतो त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करीत असतात. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी आता यांची नियुक्ती करताना कुठल्या पात्रता असायला हवी, एखादा व्यक्ती जर महान्यायवादी म्हणून त्याची निवड करायची असेल तर त्याच्या अंगी कुठल्या पात्रता असावी, कुठली अर्हता त्याने धारण केलेली असावी या संदर्भाने काही तरतुदी दिलेल्या आहेत. जसं की संबंधित व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीची आपण महान्यायवादी म्हणून नियुक्ती करणार आहोत किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करणार आहोत, तो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी एखादी व्यक्तीची आपण नेमणूक करताना जे पात्रता ग्राह्य धरतो तीच पात्रता या संदर्भात किंवा या महान्यायवादी संदर्भात आपल्याला लक्षात घ्यायला हवी. अर्थात काय तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. त्याच्यानंतर आहे तो किंवा त्या व्यक्तीने 5 वर्षे एखाद्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे किंवा 10 वर्षे एखाद्या उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपतींच्या मते ते निष्णात कायदेपंडित असावा किंवा कायदेतज्ञ असावा. अशा पद्धतीने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी आपण जेव्हा न्यायाधीशासंदर्भात जेव्हा पात्रता लक्षात घेतलो त्याच पात्रता किंवा तीच अट या महान्यायवादी संदर्भात देखील आपण विचारात घेतल्या जातो. आता महान्यायवादी पदाचा कार्यकाल राज्यघटनेने निश्चित केलेला नाही हे लक्षात घ्यायला हवं. शिवाय त्यांना हटवण्याची कार्यपद्धती किंवा कुठल्या कारणाने त्यांना हटवावं किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची जी प्रोसिजर आहे ते देखील संविधानामध्ये स्पष्ट केलेलं नाही किंवा ते संविधानामध्ये उल्लेख नाही आहे त्यांचा. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपतीच्या मर्जीने ते पद भूषवतात. राष्ट्रपतींच्या मर्जीने म्हणजे ते राष्ट्रपतींच्या इच्छा असेपर्यंत ते पदावर राहतात. राष्ट्रपतींना म्हणजेच काय इन द सेन्स सेंट्रल गव्हर्नमेंटला असं वाटलं की आपल्याला महान्यायवादी हे पद महान्यायवादी व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करायची आहे तर त्या जो व्यक्ती असतो जो त्यापूर्वी महान्यायवादी किंवा त्यावेळेस महान्यायवादी असतो त्याला आपण राष्ट्रपतीच्या सही किंवा शिक्क्याने त्यांना पदावरून दूर करता येते. याचा अर्थ असा की राष्ट्रपती त्यांना केव्हाही हटवू शकतो. आताच बघितलं, राष्ट्रपतींकडे एकतर ते राजीनामा देऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते निवृत्त होऊ शकतात किंवा त्या सेवेतून परत घेऊ शकतात. परंपरेने म्हणजे ट्रॅडिशनली मंत्रिमंडळ राजीनामा देते किंवा बदलले जाते तेव्हा अटॉर्नी जनरल देखील बदलला जातो. म्हणजे अर्थात काय तर ते एक प्रकारचे ज्या पक्षाची सरकार असेल तो पक्ष आपल्या काही हेतूने एखाद्या व्यक्तीची निवड करते किंवा महान्यायवादी म्हणून नियुक्ती करते आणि तो पक्ष किंवा त्या पक्षाची सरकार जर बदलली तर त्या दुसऱ्या पक्षाची सरकार स्थापन झाल्या ते त्या सरकारला योग्य वाटेल त्या व्यक्तीची ते नेमणूक करीत असतात. म्हणजे अटॉर्नी जनरल म्हणून त्या संबंधित सरकार आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतो. ओके, आणि राष्ट्रपती ठरवतील इतके मानधन त्यांना मिळत असते हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. त्याच्यानंतर आता त्यांचे कर्तव्य व अधिकार कोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता त्यांच्या कर्तव्य व अधिकारांविषयी आपल्याला
आपण आधीच म्हटलेलो आहोत की भारत सरकारचे मुख्य विधी अधिकारी असतात ते. ओके. म्हणजे सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतात तर महान्यायवादी असतात. त्या मुख्य विधी अधिकारी असण्याच्या नात्याने काही त्यांच्याकडे जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य सोपवण्यात आलेले आहे. ते कुठले आहेत तर एक राष्ट्रपतींकडून त्यांच्याकडे पाठवल्या जाणाऱ्या अशा कायदेशीर बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे. म्हणजे राष्ट्रपतीने एखाद्या गोष्टीविषयी कायदेशीर सल्ला जर घ्यायचा असेल तर ते किंवा भारत सरकारला कायदेशीर सल्ला हवी असेल तर अशा वेळेस ते म्हणजेच काय महान्यायवादी त्या सरकारला किंवा राष्ट्रपतींकडे तशा पद्धतीने सल्ला देऊ शकतात. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपतींनी सोपवलेल्या कायदेशीर चारित्र्याची अशी इतर कर्तव्ये पार पाडणे. म्हणजे इतर काही कायदेशीर अधिकार आहेत. त्या कायदेशीर अधिकारावर कोणते लूप हॉल्स आहेत, कोणते किंवा त्या भारत सरकारच्या कोणत्या कायद्यामध्ये अजून म्हणजे कुठल्या इलिगल वर्क किंवा कुठले कार्य आपण बदलायला पाहिजे किंवा कुठले ह्या संदर्भात एकंदरीत कायदेशीर चौकशी करून ते योग्य तो कायदेशीररित्या आपण ते कसं योग्य असणार आहे या पद्धतीने ते सल्ला देत असतात. त्याच्यानंतर आहे घटनेने इतर कोणत्याही कायद्याने त्याला दिलेली कर्तव्ये पार पाडणे किंवा म्हणजे काय राज्यघटनेने किंवा इतर कोणत्याही कायद्याने म्हणजे कायदा पास केला गव्हर्नमेंटसाठी आणि त्या गव्हर्नमेंटने एखादा कर्तव्याची निर्मिती केली की म्हणजे कर्तव्य पार पाडण्यासाठी एखादं काम यांच्याकडे दिलेले असेल कायदेशीर आणि तो एखादा न्यायालयीन खटल्यासंबंधी असो किंवा एखाद्या कायदेशीर बाबी जो आपल्या सरकारशी निगडीत असेल तर अशा वेळेस ते आपले कार्य या पद्धतीने भूमिका बजावत असतात. आता राष्ट्रपतींनी महान्यायवादी म्हणून खालील कर्तव्ये सोपवली आहेत. आता कुठली कर्तव्ये आहेत ते तर सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांमध्ये भारत सरकारच्या वतीने उपस्थित राहणे. ओके. तर जे काही केंद्र सरकार एखाद्या खटल्या जर त्यांच्या विरुद्ध चालवला जात असेल भारत सरकारच्या वतीने तर भारत सरकारच्या विरुद्ध चालवल्या जाणाऱ्या खटल्यावर म्हणजे एखादा आपण पिटिशन दाखल करतो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये तर अशा वेळेस एखादा पिटिशन दाखल करताना आपलं तो संबंधित व्यक्ती आणि भारत सरकारचे व्यक्ती त्या ठिकाणी असणे गरजेचं असतो. तर अशा वेळेस जे भारत सरकारच्या वतीने कोण त्या खटल्यामध्ये उपस्थित राहतात तर हे महान्यायवादी राहतात आणि भारत सरकारच्या बाजूने ते त्या खटल्याची शहानिशा करून एकंदरीतच आपली भूमिका त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत असतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर कलम 143 अन्वये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या कोणत्याही संदर्भात भारत सरकारची बाजू मांडणे. ओके. म्हणजे राज्यघटनेच्या कलम 143 अन्वये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या कोणत्याही संदर्भात म्हणजेच काय तर 143 अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर सल्ला मागू शकतात. तर अशा वेळेस राष्ट्रपतींनी जर एखादी भूमिका घेतली असेल तर ती योग्य आहे किंवा नाही तर त्या संदर्भात म्हणजे फॉलोअप देण्याचं काम यांच्याकडे असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारत सरकार संबंधित कोणत्याही प्रकरणात कोणत्याही उच्च न्यायालयात भारत सरकार आवश्यक असल्यास म्हणजे एकंदरीत समजा आता कुठलीही चौकशी भारत सरकारच्या विरुद्ध एखाद्या उच्च न्यायालयामध्ये रेटून धरलेली आहे तर अशा वेळेस भारत सरकारच्या बाजूने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या भारत सरकारच्या बाजूने लढण्याचे काम कोण करीत असतात तर हे महान्यायवादी करीत असतात. ओके. आता या ठिकाणी त्यांचा अधिकार व काही मर्यादा या ठिकाणी दिलेल्या आहेत ते आपण बघूयात. आता अधिकार कुठले आहेत आणि मर्यादा कोणत्या आहेत तर आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडताना अटॉर्नी जनरलला म्हणजेच काय महान्यायवादीला भारताच्या प्रदेशातील सर्व न्यायालयामध्ये प्रेक्षकांचा अधिकार असतो. प्रेक्षकांचा अधिकार म्हणजेच काय तर त्या भारत सरकारच्या बाजूने ते त्या ठिकाणी कुठले निवाडे देत आहेत तर अशा वेळेस ते त्या न्यायालयामध्ये बसून किंवा त्या ठिकाणी ते वॉच करू शकतात. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या एकंदरीत सिच्युएशन किंवा एकंदरीत जो भारत सरकारविरुद्ध काही खटला भरलेला असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी जे गव्हर्नमेंटचे रिलेटेड असेल कायदेशीर बाबी त्या संदर्भात ऐकण्याचा त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्याचा यांना अधिकार असतो. शिवाय संसदेच्या दोन्ही सभागृहात हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीच्या तसेच संसदेच्या कोणत्याही समितीच्या कामकाजात बोलण्याचा किंवा भाग घेण्याचा अधिकार त्यांना असतो. ते कायदेशीर सल्ला तर देत असतात. शिवाय संसदेमध्येही जेव्हा गव्हर्नमेंट संदर्भात एखाद्या कायदेशीर चौकशी किंवा कायद्याविषयक विधेयक पारित करायचे असेल तर त्याचे फायदे तोटे लक्षात घेऊन
आपल्याला कुठल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही लूप हॉल्स असतील तर ते देखील मांडण्याचे प्रयत्न हे महान्यायवादी करत असतात. कुठं? तर संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा जर संयुक्त बैठकी भरली असेल सभागृहाची, अशा वेळेस संसदेच्या कोणत्याही समितीच्या कामकाजात बोलण्याचा त्यांचा अधिकार असतो. त्या ठिकाणी ते भाग घेऊ शकतात आणि ज्याला म्हणजे त्यांना एकंदरीत एखादा समितीचा सदस्य म्हणून देखील नेमला जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. सभेमध्ये किंवा लोकसभा असो की राज्यसभा असो, त्या सभागृहामध्ये यांना मतदानाचा अधिकार नसतो, कारण ते संसदेचे सभासद नसतात. ओके, या ठिकाणी हे बाब विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी. संसदेच्या सदस्याला ज्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार मिळतात, त्याचप्रमाणे यांना देखील त्याच सवलती व विशेष अधिकार प्राप्त होत असतात. आता कोणतीही गुंतागुंत कर्तव्याशी संघर्ष टाळण्यासाठी अटर्नी जनरलला खालील मर्यादा घालण्यात आलेल्या आहे. म्हणजे एखादी परिस्थिती निर्माण झाली की अटर्नी जनरल सरकारच्या विरुद्ध जाऊ शकतो की नाही जाऊ शकत एखाद्या खटल्यामध्ये, किंवा तो आपल्या स्वतंत्रपणे भूमिका घेऊ शकतो की नाही, तर अशा काही मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत. तर कुठल्या मर्यादा आहेत ते? तर या ठिकाणी पहिली जी आहे तर कुठली आहे ती? त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्याने भारत सरकारच्या विरोधात सल्ला देऊ नये अशी एक प्रकारे मर्यादा आहे. आणि संक्षिप्त भाषणे करू नयेत. संक्षिप्त भाषणे म्हणजे काय? तर शॉर्टमध्ये एखाद्या गोष्टीला टाळाटाळ करून त्या शॉर्टमध्ये घेऊन जाऊन किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल अशा पद्धतीने किंवा भारत सरकारच्या विरोधात कुठलीही सल्ला देऊ नये अशा पद्धतीने पहिले मर्यादा किंवा बंधने त्यांच्यावर घालण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आहे, ज्या प्रकरणामध्ये त्याला सल्ला देण्यास किंवा भारत सरकारसाठी हजर राहण्यास बोलावले जाते अशा प्रकरणांमध्ये त्याने सल्ला देऊ नये किंवा संक्षिप्त माहिती घेऊ नये. ओके, आता ज्या प्रकरणामध्ये त्याला सल्ला देण्यास किंवा भारत सरकारसाठी हजर राहण्यास बोलावले जाते, या ठिकाणी एक करेक्शन करा. या ठिकाणी असं असायला पाहिजे की ज्या प्रकरणांमध्ये त्यांना सल्ला देण्यास किंवा भारत सरकारसाठी हजर राहण्यास मनाई केलेली आहे, भारत सरकारने त्यांना हजर राहिल्यास मनाई केलेली आहे, अशा प्रकरणांमध्ये त्यांना सल्ला देऊ नये किंवा संक्षिप्त माहिती देऊ नये. ओके, संक्षिप्त माहिती घेऊ नये अशा पद्धतीची. त्याच्यानंतर तिसरं आहे, भारत सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी खटल्यांमध्ये आरोपी व्यक्तींचा बचाव करू नये. फौजदारी खटला म्हणजे काय? तर ज्या गुन्ह्यांशी रिलेटेड जे क्राईम्स असतात, ज्या अंतर्गत म्हणजे CRPC अंतर्गत जे काही खटले किंवा गुन्हे दाखल करण्यात आलेले असतात, तर त्या खटले किंवा गुन्ह्यांसंदर्भात एखाद्या व्यक्तींच्या बाजूने ते बचाव कार्य करू शकत नाही जोपर्यंत ते भारत सरकारच्या महान्यायवादी किंवा त्या पदावर आहेत तिथपर्यंत. ओके, सो हे गोष्ट देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवी. त्याच्यानंतर आहे, भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही कंपनीत किंवा महामंडळात संचालक म्हणून नियुक्ती स्वीकारू नये. समजा एखादा व्यक्ती महान्यायवादी म्हणून कार्य करत आहे आणि एखाद्या कंपनीचा संचालक देखील, त्याला एखाद्या कंपनीने असं ठरवले की त्याला आपण संचालक करूया आपल्या कंपनीचा, तर अशा वेळेस ते संचालकाची भूमिका किंवा संचालक पदाची जबाबदारी स्वीकारू शकत नाही, कारण ते किंवा स्वीकारू शकतात तर केव्हा? तर भारत सरकारच्या परवानगी घेऊन. ओके, त्यांच्या परवानगीशिवाय स्वीकारू शकत नाही. त्याच्यानंतर आहे, कायदा व न्यायालय मंत्रालय, जे कायदा व न्यायालय मंत्रालय ज्याला आपण लॉ अँड ॲक्ट मिनिस्ट्री आपण म्हणतो, विधी व्यवहार विभाग यांच्यामार्फत या संदर्भातील प्रस्ताव किंवा संदर्भ प्राप्त झाल्याशिवाय त्यांनी भारत सरकारचे कोणतेही मंत्रालय किंवा विभाग किंवा कोणतीही वैधानिक संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमास सल्ला देऊ नये. जोपर्यंत जे कायदा व न्याय मंत्रालयाचा जो विधी व्यवहार विभाग आहे, त्यांनी असं सांगितलेलं नाही की या मंत्रालयाला किंवा या डिपार्टमेंटला तुम्ही कायदेशीर सल्ला द्या, तोपर्यंत ते देऊ शकत नाही. जेव्हा ते म्हणतील की तुम्हाला या म्हणजे अर्थ मंत्रालयामध्ये किंवा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एखादा कायदेशीर बाब सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा न्यायालयात पेंडिंग आहे, अशा वेळेस गव्हर्नमेंटच्या बाजूने जोपर्यंत कायदा व न्याय मंत्रालय म्हणत नाही की महान्यायवादीला की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपली जी भूमिका आहे ते मांडा, तोपर्यंत ते जाऊ शकत नाही स्वतःहून. ओके, सो एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला हवी की अटर्नी जनरल ज्याला आपण महान्यायवादी म्हणतो, हे पूर्णवेळ वकील नाहीत, गव्हर्नमेंटचे पूर्णवेळ वकील नाहीत. ओके, म्हणजेच काय, ते सरकारी नोकऱ्यांच्या श्रेणीत येत नाही, म्हणजे त्यांना कुठल्याही सरकारच्या श्रेणीमध्ये घेतलं जाऊ शकत नाही, कारण ते सरकार असेपर्यंतच राहू शकतात. म्हणून त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेला नाही. म्हणजे ते खाजगी वकील म्हणून नंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या पदाचा वापर म्हणजे आपली जी प्रोफेशन आहे ते कॅरी फॉरवर्ड करू शकतात. ओके, कॅरी आउट करू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात.
आता आपण बघितलं याच्यामागे की जे आहे आपलं अटॉर्नी जनरल त्या संदर्भात आता बघितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण सॉलिसिटर जनरल म्हणजे समकक्ष असणारे म्हणजे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया कोण असतो तर अटॉर्नी जनरलला मदत करण्यासाठी एक दुसऱ्या दर्जाचा सर्वोच्च विधी अधिकारी असतो. ओके, तर या ठिकाणी बघू शकता सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अटॉर्नी जनरल व्यतिरिक्त भारत सरकारचे अन्य विधी अधिकारी आहेत. ओके, ते भारताचे सॉलिसिटर जनरल किंवा भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत. ओके, ते महाधिवक्त्यांना या ठिकाणी महाधिवक्ते नाही तर या ठिकाणी महान्यायवादी असायला पाहिजे होतं. ओके, एक करेक्शन करून घ्या. तर या ठिकाणी महान्यायवादींना त्यांच्या अधिकृत जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी मदत करतात. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की महान्यायवादी हे पद राज्यघटनेने निर्माण केलेले आहे. म्हणजेच कलम 76 मध्ये सॉलिसिटर जनरल किंवा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. फक्त महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्या पदाचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अटॉर्नी जनरल हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. ओके, सरकारी पातळीवर कायदेशीर बाबी पाहण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र कायदा मंत्री असतात. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ते फक्त सरकारची भूमिका किंवा जे काही न्यायालयीन भूमिका आहे ते मांडू शकतात. ते कुठल्याही मंत्रालयाच्या ते सदस्य होऊ शकत नाही किंवा ते कुठल्याही मंत्रालयात स्वतःहून ते निर्णय जोपर्यंत कायद्यावर कानून मंत्रालय जे आपण म्हणतो विधी व न्याय मंत्रालय जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण त्यांना कुठल्याही स्वतःहून एखाद्या मंत्रालयाला सल्ला देऊ शकत नाही, कायदेशीर सल्ला. ठीक आहे, आता या ठिकाणी काही संकीर्ण बाबी दिलेल्या आहेत ते देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. मोतीलाल चिमणलाल सेटलवाल ज्याला आपण MC सेटलवाड असे म्हणतो ते भारताचे पहिले अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी होते आणि सर्वाधिक काळात सेवा देणारे ते अटॉर्नी जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. जवळपास 50 ते 63 म्हणजे जवळपास 13 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंटसाठी महान्यायवादी म्हणून काम केले होते. ओके, MC सेटलवाड यांनी. त्याच्यानंतर सध्या जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये नवीन अटॉर्नी जनरल म्हणून R. व्यंकटरमणी यांची नेमणूक किंवा नियुक्ती सरकारने केलेली आहे. ओके, ते देशाचे 16वे अटॉर्नी जनरल म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. आता भारताचे पहिले सॉलिसिटर जनरल जे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पहिले सॉलिसिटर जनरल कोण होते तर भारताचे पहिले सॉलिसिटर जनरल कोण होते तर भारतीय वकील चंद्र किशन दफ्तारी. ओके, वकील चंद्र किशन दफ्तारी असे त्यांचे नाव आहे. वकील चंद्र किशन दफ्तारी हे भारताचे पहिले सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच काय तर भारताचे महान्यायवादी सोबतच सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया संदर्भाने काही परीक्षेच्या अनुषंगाने जे प्रश्न आपल्याला विचारले जातात ना या संदर्भाने आपण हे व्हिडिओ बघितलेला आहे. ओके, या लेक्चरमध्ये आपण ते सविस्तर बघितलेले. या व्यतिरिक्त मला नाही वाटत की अजून काही एक्स्ट्रा विचारू शकतो. सोर्स आहे याचा एकमेव सोर्स मी घेतलेला आहे ते आहे लक्ष्मीकांतमधून घेतलेला आहे. हेल्पफुल असणार आहे नक्कीच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.